अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या गुणांना, त्यांच्या कार्याला पंचांग प्रणाम. तसेच माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रामाई, माता भीमाई या सर्व महान मातांना माझे त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा जय भीम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही माझा जय भीम. व भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष आणि वर्षावास प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम. बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना व यांच्या संपूर्ण कार्यकारिणीस माझा जय भीम. तसेच आजच्या 5व्या पुष्पाचे प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय अशोक केदारे गुरुजी यांनाही माझा जय भीम. तसेच आजच्या पुष्पाला उपस्थित असलेले शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका, बालबालके यांनाही माझा जय भीम. आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या आदर्शांना पुष्पहार हार अर्पण करून करणार आहोत. त्यासाठी मी काकडेताईंना विनंती करते की त्यांनी बुद्धचरणी पुष्प व्हायचे आहे. साधू साधू साधू. तसेच मी काकडे गुरुजींना विनंती करते की त्यांनी बुद्धांच्या मूर्तीस हार अर्पण करायचे आहे. तसेच मी दीपक सप्रे भाऊ यांना विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. साधू साधू साधू. भाग्यश्री काकडे हिला मी विनंती करते की तिने अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. कलावती सप्रे आईंना मी विनंती करते की त्यांनी आईंच्या फोटोला हार अर्पण करायचा आहे.
साधु साधु। आता आपण सामूहिक वंदना व सूत्रपठण घेणार आहोत, तर यात सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादटाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणवन्तिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मश्च संघं सुगततन्वा धातु धातु गभ्ये. लंकाय जम्बूद्वीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुर्भे. सभ्ये बुद्धस्स बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं
बोधिचेते नमामि वन्दामि चेतियं सब्बठानेषु पतितिदं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षुर्गभीरगोसौ गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम वीरतराजं सुजनमेधं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज पंकजानरवरा रत्नस्वजन उद्धारा भगवंत मुसाकरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्रधरी करी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्ति पद कोणता जीर्ण स्मृती जायता उदाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती मानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 विपति पटी विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवेदिगायुदायकं सब दुःखा विनाशाय भवे निब्बाण संदिके भन्ते अनुगत्वा परितं वृत्तं मङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदम्मा मुनिराजस सनन्तु सक्कमोक्कदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता हे सन्ता सन्तचित्ता ति शरणं एतं लोकं तरेव भूम्मा भूम्मा च देवा गुणगण व्यावता सब्बकाल एते अयन्तु देवावर कनकमय मेरुराजे वसन्तो संतो सन्तोषयन्तु मुनिवरं वचनं श्रोतु मग्गस्मग सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवा च ब्रह्मणो या मेहि कथं गुह्यं सर्वसम्पत्ति साधकं सवेद अनुमोदित्वा समगा शासनरता पमादरहिता होन्तु अरकासु विशसतो शासनस्य श्लोकश्च उदितो भवतु सर्वदा शासनस्य श्लोकश्च देवा रक्षन्तु सर्वदा सदी सुखी होन्तु सर्वे परिवारियतनो अनिदासुमना होन्तु सर्वे यतिभिः राजातो वा सुरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदगतो वा पिशाचतो वा काणुकतो वा कणकटतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असदम्मतो वा असंदितो वा अशकुंजतो वा चंडवती असमीगुण कुकराई विचिका मणिसप्पदीप्ये अचतरच सुकरमयिष यक्करकसादि नानाभयतो वा नानारोगतो वा नानापतो वा सभ्यरगन्तु सब पापस्करं कुशलस्य उपसम्पदा सचित पर्योदपनं हेतं बुद्धानुशासन धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च मम्मि सुत्वान् धम्मकायेन पसति
सवे धम्मधरोति यो धम्मानपमज्जति सवे सन्ता सुखी होन्तु सवे होन्तु सुखेमिनो सवे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागमः यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि अनन्तलिके सर्वे भूता सुमना भवन्तु अथोऽपि सकच शृण्वन्त भाषितं तस्मै भूतानि सामेत सभ्ये नेतं करतं मनुष्यपजाय दिवाचरतो च हरन्त्य बलि तस्मै रक्षत अपमन्ताम् अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते ईजितं पचितं तुयं क्षिप्रमेव समेजतु सर्वे पुनन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपनो रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाणसम्पत्ति इमिहाते समेजतु साधु साधु साधु। शाखेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करायचे आहे. आजच्या अध्यक्षपदाची सूचना आदरणीय शेळकेताई यांनी आणली, त्याला अनुमोदन देत आहे. तरी पण सर्वांनी अनुमोदन. जय हिंद. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचंग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांनाही पंचंग प्रणाम. या संस्थेच्या वर्तमान अध्यक्षा मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या मंगल कार्यास, वायुगतीने चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचंग प्रणाम. या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा व बौद्ध मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका 2021 चालू आहे आणि ह्या पुष्पमालिकेचे
पाचवं पुष्प आज कल्पनाताई विजय काकडे यांनी गुंफण्याचा मान घेतलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना. त्याचप्रमाणे आजच्या बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी व त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी यांना सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे आजच्या पुष्पाचे प्रवचनकार म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय अशोक केदारे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय विनोदजी वाकोडे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे बौद्ध मित्रमंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव साहेब यांनाही सस्नेह जय भीम. त्याच बौद्ध महासभेच्या महामंत्री ज्योतिताई शेळके यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे संस्कार विभागाच्या सचिवा अरुणताई गवई यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, उपासक, उपासिका, बालबालक यांना सर्वांना सस्नेह जय भीम. आज आपल्या पुष्पाचं आयोजन जे काकडे परिवाराने केलं आहे ते त्या काकडे गुरुजींची मातोश्री भागाबाई धोंडीराम काकडे यांचा 21वा स्मृतिदिन आज आपण ह्या माध्यमातून साजरा करीत आहोत आणि त्यांनाही त्यांच्याही याला वंदन. आणि मी आजच्या प्रवचनकार यांची थोडक्यात ओळख करून देतो. आजचे प्रवचनकार अशोक रामभाऊ केदारे. सध्याचा मुक्काम त्यांचा लेवलन माझगाव मुंबई. कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट गुटेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. त्यांचं शिक्षण आहे मेकॅनिकल पदविका, इलेक्ट्रॉनिक पदविका, संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग पदविका. त्याचप्रमाणे नोकरीला ते महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रज्ञान विभागात ते कार्यरत आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमी विवाहित. गुरुजींना 3 कन्या आहेत, ते पण शिक्षण घेत आहेत. गुरुजी 2017चे बौद्धाचार्य आहेत आणि 2017 सप्टेंबरला ते माजी सामनेर आहेत. 2019 मेमध्ये केंद्रीय शिक्षक गुरुजी झालेले आहेत. त्याचप्रमाणे गुरुजी समता सैनिक दलाचे सैनिक 2017ला झालेले आहेत. आपल्या समता सैनिक दलामध्ये एक बँड पथक आहे, त्या बँड पथकामध्ये पण गुरुजी कार्यरत आहेत 2018पासून. मुंबई प्रदेशचे माजी संघटक या पदावर कार्यरत होते आणि आता ते विद्यमान महाराष्ट्र राज्याचे सचिव या पदावर कार्यरत आहेत. भायखळा माझगाव विभागात धम्म, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात व कार्यरत आहेत. दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ, समाजमाता समता संघ, सम्यक दृष्टी सेवा संघ इत्यादी विभागात संघटनात्मक जबाबदारी ते गुरुजीकडे आहे. त्याचप्रमाणे भायखळा मच्छी मार्केट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या निवासस्थळी मागील 5 वर्षापासून विवाह सोहळा दिन कार्यक्रमाचे आयोजन विवाहभूमी स्मारक करण्याची शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभा सभेच्या कार्याअंतर्गत नांदेड
पुणे, सोलापूर, अहमदनगर, हरेगाव, अहमदनगर व शहर येथील परिषदेमध्ये सहभाग व पाली भाषा धम्मलिपी अभ्यासक व लेणी अभ्यासक संवर्धक ही त्यांचा अल्पसा परिचय आहे. खरोखरच गुरुजीविषयी सांगायचं तर मोठा त्यांचं आज नामांकित प्रवचनकार यांच्याबरोबर त्यांचं नाव घेतलं जातं. गुरुजींनी म्हणजे थोड्याच दिवसात म्हणजे त्यांची कीर्ती खरोखरच महान करून दाखवलेत. 2017च्या आमच्या बॅचचे बौद्धाचार्य आहेत आमच्या, आणि ते खरोखरच त्यांनी मुंबई प्रदेशला जे कार्य केलं आहे त्या कार्यावर त्यांच्या म्हणजे एवढे भावुक होऊन सर्वांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेशवर त्यांना सचिवपदावर घेतलेलं आहे. खरोखर त्यांच्या कार्याला खरोखरच वंदन आहे गुरुजी. मी एवढाच. आणि त्याचप्रमाणे आज माझी अध्यक्षपदाची सूचना शेळकेताईंनी आणली आणि वाकोडे गुरुजींनी त्यांना अनुमोदन दिलं. मी पुढील कार्य ताईंनी करावं विशेष विनंती. ओके. आजच्या वर्षावासाचे 5वे पुष्प काकडे गुरुजींनी घेतलेले आहे आणि आज त्यांच्या आईचा 21वा स्मृतिदिवस आहे. तर माझ्या शेळके परिवाराकडून त्या आईस आदरांजली व श्रद्धेने श्रद्धांजली वाहते. आणि आजचे प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत अशोक केदारे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. त्यांचा विषय आहे धम्मसंगती व त्यांचे फलित. मूर्तिमंत करुणेचा सागर, विश्वदीप, सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध आणि या खंडप्राय भारत देशाची सर्वसमावेशक अशी घटना निर्माण करणारे, मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे असे सांगणारे प्रकांड पंडित, आणि तरीही मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे असे प्रांजळपणे सांगणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना, प्रबोधनकारी कार्याला आणि महान मंगल अशा प्रतिमांना पंचांग प्रणाम. भारतातील तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या धम्म मंगल कार्याला विनम्र अभिवादन. याच संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा आणि विद्यमान अध्यक्षपदावर असलेल्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना आणि त्यांच्या मागील 44 वर्षाच्या धम्म कार्याला या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करत आहे. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि या भारतातील तमाम वंचित बहुजनांचे हृदयस्थान आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना आणि त्यांच्या मागील 7 वर्षाच्या धम्मकार्याला या ठिकाणी मी अभिवादन करत आहे। आज बुधवार दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी अणुशक्तीनगर शाखा अणुशक्तीनगर विस्तारित नवीन मंडळा या शाखेमध्ये वर्षावास प्रवचन मालिका 2021 मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे। सध्याचा काळ पाहता, कोरोना महामारीचा काळ पाहता आपण सर्वांनी शासन आणि प्रशासनाने दिलेले सर्व नियम पाळून, या विभागातील आस्थापनेचे सर्व नियम पाळून आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहात। खरोखर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। या सर्व परिस्थितीत देखील आपण आपली 2500 वर्षाची महान परंपरा खंडित होऊ दिली नाही, याबद्दल या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे सहकारी आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी, या शाखेचे सरचिटणीस आयुष्यमानिनी ज्योतिताई शेळके, या शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय सिद्धांत गायकवाड साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, तसेच आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष नेहमी सांगतात की समाजात वावरताना समविचारी संस्था आणि संघटना यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने या विभागातील समविचारी आणि अशी संघटना, बौद्ध मित्र मंडळ आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी, त्यांचे सर्व पदाधिकारी यांना देखील मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी 5वे पुष्प गुंफण्याचा मला मान देण्यात आलेला आहे आणि या पुष्पाचे मानकरी आहेत आयुष्यमान आणि आयुष्यमानिनी काकडे परिवार, यांनाही मी या ठिकाणी विनम्र भावे अभिवादन करतो। त्यांच्या मातोश्रींचा 21वा पुण्यस्मरण दिन या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। खरोखर 21 वर्षे त्यांनी या त्यांच्या माऊलीची प्रेरणा जपून ठेवलेली आहे आणि त्यानुसार ते धम्मकार्य करत आहेत। काकडे परिवाराच्या प्रती मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो आणि या पुष्पास उपस्थित असलेले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर यांना, तसेच माझ्या माताभगिनी यांना आणि बालबालिका अशा सर्व श्रद्धा, प्रज्ञा आणि शीलसंपन्न या सर्व धम्मबंधू भगिनींना मी या ठिकाणी विनम्र भावे जय भीम करतो। आणि आज मला जो विषय दिलेला आहे आपल्या शाखेने, बौद्ध धम्मसंगीती आणि त्यांचे फलित, या विषयाला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे। बंधूंनो, बौद्ध धम्मसंगीती आणि त्यांचे फलित या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगत आहे, कारण आपल्या संस्थेची रीतच आहे। कारण प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असते, लहान असो, मोठा असो, ज्येष्ठ असो, यांना आपला धम्म सुरुवातीपासून समजावून सांगायचं आहे। धम्म क्षेत्रात कार्यरत असो किंवा नसो, त्याप्रमाणे मी धम्मसंगीती, संगीती हा शब्द आधी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। संगीती ह्या शब्दाची उत्पत्ती बंधूंनो पाली भाषेतील संगती, संगतो आणि संगायन या 3 शब्दांपासून झालेली आहे। पाली भाषेत हे 3 शब्द प्रचलित होते। संगती म्हणजे काय, आपण ज्याला इंग्रजीत युनियन म्हणतो, एकत्र येणे। संगतो म्हणजे काय, असोसिएशन, म्हणजे एकत्र जमणे, एकत्र येणे, एकत्र जमणे। आणि संगायन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे रिहर्सल करणे, म्हणजे प्रॅक्टिस करणे। आपण चैत्यभूमीला किंवा या ठिकाणी विहारामध्ये गाथांचं, सुत्तांचं जे संगायन करतो, तो एक प्रकारे एक संगायनच असतं। एकत्र येऊन आपण त्या गोष्टीला, संगायनचा अर्थ रिहर्सल करणे, तालीम करणे। कोणत्या गोष्टीची तालीम करणे, तर जी आपल्याला प्रेक्षकांसमोर, जनतेसमोर करायची असते, त्या गोष्टीला संगायन असे म्हणतात। त्या संगायन, संगती आणि संगतो या धातूंपासून, पाली धातूंपासून हा संगीती शब्द तयार झालेला आहे। याचा अर्थ समविचारी किंवा बहुविचारी लोकांनी एकत्र येऊन एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा करणे। सांप्रत काळात, म्हणजे सध्याच्या काळात या गोष्टीला काय म्हणता येईल, मीटिंग, बैठक, अधिवेशन, संमेलन, हे सर्व हे समानार्थी शब्दच आहेत। बौद्धांचे संमेलन म्हणजेच धम्मसंगीती। त्यामुळे आपण संगीती या शब्दाचा अर्थ एखादी सभा, अधिवेशन, संमेलन किंवा आपला नेहमीचा ओळखीचा शब्द म्हणजे मीटिंग, ज्यामध्ये आपण सर्व समावेशक चर्चा करतो अशी ती। तशी ही बौद्ध धम्मसंगीती, बौद्ध धम्माच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेली धम्मसंगीती, अशा रीतीने ही धम्मसंगीती। आणि फलित म्हणजे काय, त्याचा परिणाम। आता परिणाम म्हणजे काय, परिणाम चांगलाही असतो किंवा वाईटही असतं। त्यामुळे आपण विषयाचं नाव ठेवलं आहे बौद्ध धम्मसंगीती आणि फलित।
फलित म्हणजे चांगले असेल वाईटही असेल, आणि आता ते आपण पाहणार आहोत. पहिली धम्मसंगीती. पहिली धम्मसंगीतीचं कारण काय? संगीती शब्दाचा अर्थ ऐकला. आता पहिली धम्मसंगीती आयोजित करावीशी का वाटली आयोजकांना, आणि आयोजक कोण होते आणि काय कारण असावं ते आता पाहूया. सम्यक संबुद्धांनी संपूर्ण विश्वाला, मानवाला केंद्रस्थानी मानून धम्म दिला. 45 वर्ष त्यांनी संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला धम्म दिला, आणि वयाच्या 80व्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले, महापरिनिर्वाण झालं. इसवी सन पूर्व 483. इसवी सन पूर्व 483 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आजीत 483 वर्ष त्यांनी आपल्यातून निरोप घेतला. मानवच होते, त्यामुळे मानव धर्माला अनुसरून ते आपल्यातून निघून गेले. आणि 483 इसवी सनापूर्वी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. संपूर्ण कुशीनगर शोकात बुडालं, आणि त्याच वेळेस विविध संघ असायचे, आणि त्या संघांमध्ये एक ज्येष्ठ असे भिक्खू होते, त्यांचं नाव होतं भंते सुभद्र. या भंते सुभद्रांनी काय वाणी केली? भंते जरी त्यांचं नाव सुभद्र असलं, परंतु बंधूनं भगिनीनं त्यांनी फारच अभद्र वाणी केली. काय म्हटले ते? तथागत बुद्ध प्रचंड संघाचे शास्ते होते आणि प्रचंड शिस्तीचे भोगते होते. त्या भंते सुभद्रांनी काय म्हणावं? बरे झाले गौतम बुद्ध गेले, बरे झालं आमचा शास्ता गेला, आता त्याच्यापासून आमची सुटका झाली. आम्ही किंवा ते हयात असताना सारखं आम्हाला बोलायचे, हे करू नका, ते करू नका, पूर्ण शिस्तीमध्ये आम्हाला ठेवायचे. आता आम्हाला हवे जे आम्ही करू, आणि आम्हाला जे मनाला वाटेल ते करू, आणि जे नाही करायचे ते करू, जे करायचे ते करू. म्हणजे आम्हावर कोणाचा निर्बंधच नाही, आम्ही आता मोकळे झालो आहोत. अशा प्रकारे भंते सुभद्र अतिशय ज्येष्ठ, आणि ज्येष्ठ असतानाही त्यांनी या प्रकारे वक्तव्य केलं. आणि ती गोष्ट संघनायक, त्यांच्याच संघाचे नायक भंते महाकश्यप, महास्थवीर यांच्या कानी गेले, आणि त्यांनी तात्काळ विचार केला. बंधूंनो, ते नेतृत्व करत होते संघाचे, आणि नेतृत्व करणे म्हणजे केवळ पदाला भूषण नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी. आज या शाखेचे नेतृत्व जे करत आहे ती एक जबाबदारी आहे. त्याप्रमाणे पंडित महाकश्यप यांनी तात्काळ जाणलं की अधम्म वाढीस लागणार आहे. आज भंते सुभद्र असं बोललं आहे. सुभद्राची आज ती वाणी आहे, ती संघाची कदाचित वाणी होईल. संघाची वाणी झाली ती कदाचित उपासकांची होईल, म्हणजे सर्वसामान्य, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असं म्हणू लागतील की बरं झालं, असं झालं. त्यांनी तात्काळ वेळ ओळखली आणि ताडलं की ही अधम्म सुरू होण्याची लक्षणं आहेत. भगवान बुद्धांनी, तथागतांनी सांगितलेला धम्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संघात बेदिली माजण्याचा, बेशिस्त माजण्याचा संभव आहे. आणि तात्काळ त्यांनी ठरवले की या गोष्टीवर आपल्याला उपाय केला पाहिजे. उपाय केला पाहिजे म्हणजे काय? तथागतांनी त्यांच्या हयातीत 40-45 वर्ष त्यांनी धम्मप्रचार केला, धम्म वर्षावास केले. आजप्रमाणे हा वर्षावास चालत 45. ह्या वर्षावासांमध्ये काय सांगितलेलं? ज्ञान. या वर्षावासामध्ये सांगितलेले शिस्त. शिस्त म्हणजे काय? विनय. तत्कालीन शब्द विनय, आज आपण त्याला शिस्त म्हणतो, नियम. हेच तथागतांनी सांगितलेले, यांचे आपण संगायन करूया. संगायन म्हणजे मगाशी मी अर्थ सांगितलाय, एकत्र जमून त्यावर विचार विनिमय करूया. आणि तथागत बुद्ध हयात असतानाही संघातील जे मंडळी अत्यंत बुद्धिमान होते आणि दांडगी स्मरणशक्ती होते, अशा ठराविक भिक्खूंना तथागतांनी सांगितलेलं की जेव्हा मी तुमच्यात नसेल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र जमायचं आहे आणि मी सांगितलेल्या धम्मावर, मी सांगितलेल्या विनयावर तुम्ही चर्चा करायची. संघाला त्यावेळेस तथागतांनी सांगितलेलं संघो विनयो आयुष्य, म्हणजे संघाचं विनय हेच आयुष्य आहे. विनय म्हणजे शिस्त. तुमची शिस्त हेच तुमचं आयुष्य आहे, तेच धम्माचं आयुष्य आहे. याप्रमाणे तथागतांनी त्यांना सूचित केलेलं. आणि त्याप्रमाणे भंते महाकश्यप यांनी धम्माच्या रक्षणासाठी, सुताच्या रक्षणासाठी, विनयाच्या रक्षणासाठी संघात सुभद्राची वाणी ही सर्व संघाची वाणी होऊ नये म्हणून त्यांनी प्रथम धम्मसंगीती आयोजित करायचं तात्काळ ठरवलं. तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण बंधूंना बघणं तुम्हाला माहीत आहे. वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्ण 483 झालं. वैशाख पौर्णिमेला निधन झाले आणि त्यांनी तात्काळ तयारीला सुरुवात केली. कुशीनगर ते राजगृह, बंधू भगिनींनो, 300 किलोमीटरचा पल्ला आहे. कुशीनगर उत्तर प्रदेश, राजगृह बिहार, असा 300 किलोमीटरचा पल्ला त्यांनी पायी काढला. त्यांनी राजगृह हे तत्कालीन मगध देशाची राजधानी गाठली. मगध देशाचा राजा अजातशत्रू हा त्यावेळेस राज्यावर होता. राजा अजातशत्रू म्हणजे राजा बिंबिसार यांचा पुत्र.
राजा अजातशत्रू यांना भेटून त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि राजा अजातशत्रूने तात्काळ मान्यता दिली, कारण हे सर्व राजे यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला, बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला. तात्काळ प्रथम धम्मसंगीतेचे आयोजन बंधू भगिनींनो मगध या राज्याची राजधानी. मगध हे तत्कालीन अत्यंत प्रबळ राष्ट्र होतं, प्रबळ, अत्यंत सामर्थ्यवान, अत्यंत सांस्कृतिक मोठी बाजारपेठ, व्यापाराचं केंद्र, सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं आणि सैन्य सामर्थ्यात देखील ते प्रचंड सामर्थ्यवान असल्यामुळे संपूर्ण जम्बूद्वीपात मगध राज्याची म्हणजे जनपदाची ख्याती होती. आणि या मगध राज्याची राजधानी राजगृह या ठिकाणी, राजगृहापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेलं गृधकुट पर्वत, या गृधकुट पर्वतराजीमधील नैसर्गिक सप्तपर्णी गुंफा या ठिकाणी प्रथम धम्मसंगीती झाली. प्रथम धम्मसंगीती राजगृहावर झाली. राजगृहामध्ये गृधकुट पर्वतराजातील सप्तपर्णी नैसर्गिक गुंफामध्ये, नैसर्गिक का मी बोलतो हे तुम्हाला पुढे कळेल. या नैसर्गिक गुंफांमध्ये तत्कालीन 499 अरहंत भिक्खूंना बोलावलं गेलं. 400 अरहंत भिक्खूंना बोलावलं गेलं आणि या प्रथम धम्मसंगीतीचे अध्यक्षपद स्वतः महास्तवीर महाकश्यप यांनी भूषवलं. महाकश्यप म्हणजे अत्यंत ज्येष्ठ, अत्यंत साधी राहणी आणि अत्यंत उच्च विचार. इतकी त्यांची साधी राहणी असायची, उच्च विचार असायचे की तथागत भगवान बुद्ध देखील महाकश्यपांना कधी कधी संघाला प्रवचन करायला सांगायचे की महाकश्यप तुम्ही आज प्रवचन करा. आणि एकमेव महाकश्यप असे होते की त्यांचं चिवर तथागत बुद्ध कधी कधी वेळेवर परिधान करायचे, वेळ कधी पडली तर. आणि महाकश्यप एकमेव अशी जी व्यक्ती होती की ज्यांनी तथागतांच्या चितेला अग्नी दिला. अत्यंत ज्येष्ठ तथागतांच्या चितेला महाकश्यपांनी अग्नी दिला. आणि या अत्यंत ज्येष्ठ असलेल्या महाकश्यप यांनी या प्रथम धम्मसंगीतीचं अध्यक्षपद भूषवलं. आणि या अध्यक्षपद भूषवताना त्यांचं ध्येय काय होतं की तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनय यामध्ये काही भेसळ होऊ नये, काही मिलावट होऊ नये. कोणीही भिक्खू उद्या उठेल आणि तथागतांनी सांगितले असं घोषित करेल आणि त्याचा धम्मप्रचार करेल, असं होऊ नये म्हणून ह्या प्रथम धम्मसंगीतीचं आयोजन केलं गेलं. आणि धम्म किंवा सुत्त याचा अर्थ म्हणजे, सुत्त म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, तथागत बुद्धांच्या वाणीतून जे शब्द बाहेर पडले, जे धम्मोपदेश बाहेर पडला त्याला आपण सुत्त म्हणतो, सुत्त किंवा धम्म. आणि गाथा म्हणजे काय, आज आपण आता गाथा म्हटल्या काही, त्या गाथा म्हणजे काय, तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अन्य भिक्खूंनी, अरहंत भिक्खूंनी रचलेल्या गाथा, यांना आपण गाथा बोलायचं. तथागत बुद्धांनी सांगितलेला धम्म म्हणजे सुत्त, अन्य अरहंत भिक्खूंनी, बुद्धिमान भिक्खूंनी रचलेल्या गाथा याला आपण गाथा म्हणतो, तथागतांनी सांगितलेल्या सुत्त. अशा या सुत्ताचं आणि तथागतांनी सांगितलेल्या भिक्खूंसाठी, उपासकांसाठी सांगितलेली शिस्त, विनय, याला आपण विनय म्हणतो. आणि या सुत्ताचं आणि विनयाचं संगायन झालं. सुत्ताची जबाबदारी दिली भंते आनंद. भंते आनंद हा त्यांचा पूर्वाश्रमीचा भाऊ आणि त्यानंतर त्यांचा परिचारक म्हणून राहिला. तथागत बुद्धांबरोबर जवळजवळ 25 वर्ष तो सावलीसारखा राहिला. तर सुत्ताची जबाबदारी दिली भंते आनंदवर आणि विनय सांगायची, विनय म्हणजे शिस्त, नियम सांगायची जबाबदारी दिली भंते उपालीवर. बंधू भगिनींनो, या प्रथम धम्मसंगीतीत भंते आनंद आणि भंते उपाली यांनी अतिशय उत्कृष्टपणे, इतकं उत्कृष्टपणे की स्वतः एकट्या भंते आनंदाने तथागतांनी सांगितलेल्या 84,000 स्कंदापैकी 82,000 स्कंद एकट्या आनंदाच्याच पाठ होते. म्हणजे बघा किती प्रचंड बुद्धिमत्ता होती आनंदाकडे. आनंदाने अगदी ते सुत्त तथागतांनी कधी सांगितलं, केव्हा सांगितलं, कोणाला सांगितलं, इत्यंभूत माहिती जेव्हा त्यांना महाकश्यपाने उठून विचारलं की हे सुत्त तू सांग, तात्काळ त्यांनी 82,000 सुत्त सुरू केली. सुत्त पिटकाची अशी या प्रकारे निर्मिती झाली. त्रिपिटकातील पहिला पिटक म्हणजे सुत्त पिटक. पहिल्या धम्मसंगीतीत फलनिष्पत्ती म्हणजे फलित म्हणजे सुत्त पिटकाची निर्मिती भंते आनंदाद्वारे सांगितली गेली. 82,000 एकट्याचेच होते आणि अन्य उपस्थित जे होते त्या अरहंत भिक्खूंपैकी उर्वरित 2,000 स्कंद असे मिळाले. अशा रीतीने 84,000 स्कंदाचं संकलन, संगायन त्या प्रथम धम्मसंगीतीत झालं. याच धम्मसंगीतीत भंते आनंदानंतर भंते उपालीला सन्मानाने उठवलं गेलं अध्यक्षांकडून आणि त्यांना भिक्खूंसाठी असलेले सर्व विनय विचारण्यात आले. भंते उपाली देखील अत्यंत बुद्धिमान, अत्यंत हुशार. त्यांनी भिक्खूंसाठी असलेले सर्व विनय तात्काळ मुखोद्गत
स्पष्टपणे सांगितले. भंते उपाली इतके विद्वान होते या विनयाच्या बाबतीत की कधीकधी तथागतांच्या हयातीत सुद्धा काही विनयावर काही प्रश्न निर्माण झाला तर स्वतः तथागत त्यांना चर्चेसाठी बोलवत. इतके हुशारे भंते उपाली होते. अशा रीतीने या पहिल्या धम्मसंगीतीत सुत्तपिटक आणि विनय पिटक, जे उपालींनी सांगितलेल्या शिस्तीचा भाग आहे, विनयाचा भाग आहे, त्याला आपण विनय पिटक असे म्हणूया. सुत्तपिटकाचे भाग म्हणजे बंधूंनो तुम्हाला मी सांगतो, मध्यम निकाय, दिग्घ निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय अशा या 5 निकायांनी मिळून सुत्तपिटक तयार झालेलं आहे. आणि भंते उपालीद्वारा विनय पिटकाची निर्मिती झाली. आणि ज्या वेळेस सर्व उपस्थित 500 अरहंत भिक्खूंसमोर, कारण या धम्मसंगीतीला काही एकच दिवस शिल्लक असताना भंते आनंद हे अरहंत पदाला प्राप्त झाले आणि त्यांचा तो समावेश झाला. कारण ह्या गोष्टीला महत्त्वाचं का माहीत आहे, 500 अरहंत भिक्खूंचा सहभाग होता या धम्मसंगीतीत होता. आणि भंते आनंदाचे अत्यंत महत्त्वाचं कार्य या धम्मसंगीतीत घडलं की त्यांच्यामुळे तथागतांचा सुत्त आज आपल्याला, तथागतांचा धम्म आज आपल्याला वाचायला, पाहायला, बघायला मिळतोय. आणि भंते उपाली यांचंही देखील महान कार्य ठरलं की त्यांच्यामुळे आज आपल्याला तथागतांनी सांगितलेला विनय पिटकाच्या रूपात आपल्याला पाहायला भेटतो. प्रथम धम्मसंगीतीचं फलित हेच की सुत्तपिटक आणि विनय पिटक यांची निर्मिती झाली. तथागतांनी सांगितलेला धम्म आजपर्यंत आपल्यासमोर टिकला. 2500 वर्षापासूनचा धम्म हा केवळ पहिल्या धम्मसंगतीमुळेच आज आपल्याला वाचायला, बघायला, तथागतांचं ज्ञान हे केवळ या पहिल्या धम्मसंगीतीचं फलित आहे. पहिली धम्मसंगीती झालीच नसती बंधूंनो. तथागतांचं निर्वाण झाल्या 3 महिन्यात झाली. वैशाखीनंतर 3 महिने म्हणजे श्रावण पौर्णिमा, आता उद्या परवा येणारी, या श्रावण पौर्णिमेला त्याचं कार्य सुरू झालं आणि पुढील 9 महिने म्हणजे पुढच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत ते चाललं. 9 महिने जवळजवळ हा कार्यभार चालू होता. अत्यंत मोठं कार्य या प्रथम धम्मसंगीतीचं आहे. त्यामुळे मी आता जाता जाता हेच सांगतो पहिल्या धम्मसंगीतीच्या बाबतीत की पहिली धम्मसंगीती ही तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्याने श्रावण पौर्णिमेपासून सुरू झाली. ती 9 महिने चालली. तिचे अध्यक्ष होते महास्तवीर महाकश्यप आणि ती राजगृह, मगध देशाची राजधानी राजगृह येथे ठरली आणि तिचा राजाश्रय होता हर्यक वंशातील राजा अजातशत्रू. आणि याचं फलित म्हणजे आपल्याला विनय पिटक आणि सुत्त पिटक मिळालं. त्रिपिटकातील 2 पिटके मिळाली. आता तुम्ही म्हणणार त्रिपिटक म्हणजे 3 पिटक, तर पहिल्या धम्मसंगीतीत 3रं पिटक तयार नव्हतं. केवळ सुत्त आणि विनय पिटकाची निर्मिती अनुक्रमे ती झाली भंते आनंद आणि भंते उपाली. यानंतर दुसरी धम्मसंगीती बंधूंनो, दुसरी धम्मसंगीतीचं हेच कारण पाहूया का करावी लागली. दुसरी धम्मसंगीती का आयोजित करावी लागली, कोणी आयोजित केली आणि त्याचं कारण काय. दुसरी धम्मसंगीतीचं आयोजन झालं वैशालीमध्ये. वैशाली ही देखील मगध देशाचीच राजधानी. बंधू भगिनींनो, जो राजा होईल तो आपली राजधानी आपल्या मनानुसार ठरवायचा. हर्यक वंशातील राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू यांनी राजगृह ठेवलेली. परंतु दुसरी धम्मसंगीती ही पहिल्या धम्मसंगीतीनंतर 100 वर्षांनी झाली. म्हणजे पहिली धम्मसंगीती झाली 483 ईसापूर्व. याचा अर्थ दुसरी धम्मसंगीती झाली ईसापूर्व 383. इसवी सन पूर्वीचा कालखंड हा मागे मागे येतो. 483 नंतर आपल्याला मागे मागे येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत यायचं असतं. त्यामुळे 100 वर्षांनी 383 होत आहेत. आणि ईसापूर्व 383 साली वैशाली येथील वेलुकारामामध्ये ही दुसरी धम्मसंगीती झाली. या दुसऱ्या धम्मसंगीतीचं वैशिष्ट्य असं की तिला निमंत्रक होते. निमंत्रक म्हणजे त्यांनी आयोजन केलेलं. कोण होते ते, तर ते आयोजक होते निमंत्रक. त्याला पुणे म्हणूया भंते रेवत आणि भंते यश कांडक, भंते यश या दोघांनीही धम्मसंगीती बोलवली. कारण काय झालं, वैशालीमध्येच ही बोलवली का, कारण वैशालीमधले वज्जीपुत्र हे जे भिक्खू होते, 100 वर्षाचा कालावधी लोटलेला बंधू भगिनींनो तथागत बुद्ध जाऊन, आणि या वज्जीपुत्रांनी भिक्खू असतानाही काही गोष्टींचा त्यांनी नियमभंग करायला सुरुवात केलेली. कोणता नियमभंग करायला केलेली भिक्खू असतानाही, अंगावर चिवर असतानाही या वज्जीपुत्रांनी, तर प्राण्याच्या शिंगापासून बनलेल्या भांड्यामध्ये त्यांनी मीठ ठेवायला सुरुवात केलेली. दुपारचं भोजन झाल्यानंतर, मध्यान्ह भोजन झाल्यानंतर पुन्हा ते गावामध्ये जाऊन चारिका मागायला जाऊ लागले. दुपारचं भोजन झाल्यानंतर ते ताक
किंवा दही असे पदार्थ खायला त्यांनी सुरुवात केली. उपोषित व्रत त्यांनी पाळायचं बंद केलं किंवा उपोषित व्रत त्यांनी बेशिस्तपणे चालवलं. भिक्खू स्तरावर काही चर्चा चालू असताना तो विषयावर निर्णय झाला नसताना तो विषय ते बाहेर जाऊन चर्चेला करायला लागले. 6वा त्यांनी नियम भंग केला. उपदेशांची पुनरावृत्ती. आज अणुशक्तीनगर शाखेने बौद्ध धम्मसंगीती विषय ठेवला. उद्याही बौद्ध धम्मसंगीती, परवाही बौद्ध धम्मसंगीती. उपदेशाची पुनरावृत्ती करणे हा नियमभंग आहे. उपासकांना त्या गोष्टीचा कंटाळा येतो. परंतु वज्जीपुत्राने एकाच घरात जाऊन एकच उपदेश महिनाभर 2 महिने अशा प्रकारे त्यांनी केलं. तथागतांनी सांगितलेला नियम भिक्खूंना ठराविक मापाचंच अंथरून पांघरून असावं, परंतु यांनी मोठमोठ्या रजाया वापरायला सुरुवात केल्या. 8. तथागत बुद्धांनी भिक्खूंना सांगितलेला एक विनयाचा भाग म्हणजे कोणतेही महाग धातू उपासकांकडून स्वीकारायचे नाही, परंतु या वज्जीपुत्रांनी सोनं चांदी हे महागडे धातू स्वीकारायला सुरुवात केली, स्वतःजवळ ठेवायला सुरुवात केली. एवढंच नाही तर उपासकांकडे मागायला देखील सुरुवात केली. आणि जो पदार्थ आंबण्यापूर्वी म्हणजे जो पदार्थ आंबल्यावर निषिद्ध होतो तो आंबण्यापूर्वी प्यायला सुरुवात केली. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी गोष्ट मादक पदार्थ बनण्यापूर्वी पिऊ नये, मादक पदार्थांचं सेवन बंदच होतं, परंतु या वज्जीपुत्रांनी त्या मादक पदार्थ आंबण्यापूर्वी जे अवस्था असते त्या अवस्थेत असताना त्याला प्राशन करण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने या 10 नियमांचा यांनी भंग सुरू केला. आणि ज्यांनी भंते यश यांनी त्यांना निदर्शनास आणून दिलं का तुम्ही हे करताय, चुकीचं करतायत, भिक्खू असताना या गोष्टी करणे बंधनकारक आहे, या गोष्टी करायच्या नाही आहेत. परंतु त्यांनी संख्येने जास्त असल्यामुळे त्यांनी तात्काळ भंते यश यांनाच संघाच्या बाहेर निष्कासित करायचं ठरवलं आणि निष्कासित केलं सुद्धा. भंते यश तात्काळ समविचारी अशा भिक्खूंना घेऊन त्या काळात असलेल्या रेवत यांना भेटले आणि त्यांच्या कानी ही गोष्ट सांगितली. आणि तेव्हा भंते रेवत आणि भंते यश यांच्यामुळे ही दुसरी धम्मसंगीती ठरली. या दुसऱ्या धम्मसंगीतीचं कारण काय ठरलं बंधू भगिनीनो, की विनय म्हणजे भिक्खूंकडून मोडला जाणारा नियम. 10 नियम हे भिक्खू मोडत होते आणि त्याबद्दल निर्णय करण्यासाठी ही दुसरी धम्मसंगीती आयोजित केली. आणि धम्मसंगीती आयोजित करणे म्हणजे मोठा व्याप असतो, त्यामुळे ते राजाश्रयाची गरज असते. आणि त्यावेळेस राज्यावर होता राजा कालाशोक. हा शिशुनाग वंशातील राजा होता. हर्यक वंश संपलेला 100 वर्षानंतर. हर्यक वंश संपला म्हणजे अजातशत्रू आला. अजातशत्रूच्या नंतर भद्रम आला. त्यांनी 46 वर्ष राज्य केलं हर्यक वंशाचं. आणि त्याच्यानंतर तो शिशुनाग वंश आला. शिशुनाग वंशाच्या नंतर त्याचा मुलगा राजा कालाशोक आला राज्यावर. आणि राजा कालाशोकच्या काळात, शिशुनाग वंशातील राजा कालाशोकच्या काळामध्ये ही दुसरी धम्मसंगीती झाली. आणि याचा निर्णय असा झाला की वज्जीपुत्रांना ठरवण्यास सांगण्यात आलं की तुम्ही जे करताय तो नियमभंग आहे. याप्रमाणे तो त्यांना निर्णय देण्यात आला. त्याचे अध्यक्ष होते 120 वर्षाचे सब्बगामी, भंते सब्बकामी. हे भंते आनंदाचे शिष्य होते. 120 वर्ष होतं बंधू भगिनींनो त्यावेळेस त्यांचं. आणि ते कारण ही पटण्याजोगी गोष्ट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या धम्मसंगीतीत 100 वर्षाचं अंतर होतं. आणि भंते सब्बकामी जे याचे अध्यक्ष होते, सभापती होते, पीठासीन अधिकारी होते, यांचं होतं 120. आणि ते भंते आनंदाचे शिष्य होते. त्यांनी निर्णय दिला की वज्जीपुत्र भिक्खू जे करतायत, वज्जीपुत्र जे भंते करतात हा नियमभंग आहे. आणि त्यांना तसे सांगण्यात आले. वज्जीपुत्रांच्या विरोधात निर्णय गेल्यामुळे त्यांनी लगेचच दुसरी धम्मसंगीती आयोजित केली. या दुसऱ्या धम्मसंगीतीत वैशालीमध्ये 700 भिक्खूंचा समावेश होता. आणि नेहमीप्रमाणे या धम्मसंगीतीचं अत्यंत महत्त्वाचं फलित म्हणजे प्रत्येक धम्मसंगीतीमध्ये सुत्ताचं आणि विनयाचं संगायन केलं गेलं. प्रत्येक गाथेचा शब्द न शब्द तपासला गेला. प्रत्येक गाथेतला अर्थ आणि अर्थ पुन्हा पुन्हा तपासला गेला. त्यामध्ये कुठला शब्द गाळला गेला की नाही हे वारंवार तपासलं गेलं. गाथा आणि विनय आणि सुत्त आणि विनयाची नेहमीच या संगीतींमध्ये परीक्षा झाली आणि त्यांचं परिरक्षण केलं गेलं. मूळ हेतू तोच होता की यामध्ये कोणीही भेसळ करू नये शब्दांचा. कारण कोणता शब्द न आला तर माणूस तो शब्द गाळून पुढे जातो. असं कुठे घडतं की काय, यासाठी
या संगीतीचं संगायन होत होतं. दुसऱ्या धम्मसंगीतीत देखील संगायन झालं, शब्दानं शब्द तपासला गेला. 700 भिक्खूंचा समावेश असल्यामुळे हिला सप्तशतिका संगीते असं म्हटलं झालं. पहिल्या धम्मसंगीतीत 500 होते, म्हणजे ती पंचशतिका होती. हिच्यामध्ये 700 भिक्खू असल्यामुळे हिला सप्तशतिका. आणि ह्या धम्मसंगीती करण्याचं कारण म्हणजे वादविवाद झाला. वादविवाद कोणाचा झाला? वज्जीपुत्रामुळे. त्यामुळे या धम्मसंगीतीला वादविवाद धम्मसंगीती असेही म्हणू लागले. ही धम्मसंगीती विनयामुळे आयोजित केली, त्यामुळे या धम्मसंगीतीला विनय संगीती देखील म्हणू लागले. ही धम्मसंगीती यश भंते यशमुळे आयोजित केली गेली, त्यामुळे याला यश संगीती हे असे म्हणू लागले. आणि या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे बंधू भगिनींनो चांगलं नाही आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं फलित किंवा परिणाम हा चांगला किंवा वाईटही असतो. तर संघामध्ये आचरणामुळे फूट पडली. वज्जीपुत्रांना तो निर्णय पटल्यामुळे ते त्या संघापासून दूर झाले. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की केवळ आचरणामुळे संघामध्ये बदल झालेला आहे. बुद्धांचं ज्ञान म्हणजे धम्म त्यांना मान्य होता, बुद्ध मान्य होते. केवळ संघामध्ये आचरणामुळे 10 गोष्टीच्या आचरणामुळे फरक पडला आणि त्यांनी स्वतःचा वेगळा संघ काढला. अशा रीतीने या दुसऱ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे संघामध्ये महासंघिक म्हणजे कोण? वैशालीचे वज्जीपुत्र, ज्यांनी 10 नियमांचा भंग केला होता. त्यांनी आपले स्वतःचे महासंघिक एक नाव काढलं. आणि ज्यांना तथागतांनी 100 वर्षापूर्वी सांगितलेला सुत्त धम्म विनय मान्य होता, त्यांना महास्तवीर असे म्हणू लागले. त्यामुळे दुसऱ्या धम्मसंगीतीचं फलत असं की संघामध्ये महास्तवीर आणि महासंघिक असा भेद झाला. आणि तो केवळ आचरणामुळे, धम्मात बदल नाही, धम्मज्ञानात बदल नाही, केवळ आचरणामुळे. त्या 10 गोष्टींचं आचरण, या 10 गोष्टीच्या आचरणामुळे संघामध्ये फूट पडली. आणि त्याचं फलित असं झालं की महासंघिक वेगळे झाले आणि स्थविरवादी वेगळे झाले. आणि ह्या महासंघिक म्हणजे ज्यांना बदल हवा होता, ज्यांचे नियम भंग करत होते, यांच्या संगीतीमध्ये जवळजवळ 1000 भिक्खूंचा सहभाग होता. हे एके ठिकाणी नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. अशा प्रकारे ही दुसरी धम्मसंगीती राजा कालाशोक याच्या आश्रयाखाली, भंते सब्बगामी यांच्या अध्यक्षतेखाली आणि यश आणि रेवत महास्तवीर यांच्या निमंत्रणाखाली 700 भिक्खूंच्या उपस्थित ही धम्मसंगीती पार पडली. हिचं फलित बंधू भगिनींनो चांगले नाही की संघामध्ये स्थविरवादी आणि महासंघिक असा भेद झाला. अशा रीतीने आता तिसरी धम्मसंगीती कधी झाली? तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 235 वर्षाने. म्हणजे पहिली धम्मसंगीती आणि दुसरी धम्मसंगीती याच्यामध्ये 100 वर्षाचं अंतर होतं. आणि दुसरी धम्मसंगीती आणि तिसरी धम्मसंगीती याच्यामध्ये 135 वर्षाचं अंतर. म्हणजे इसवी सन पूर्ण 248 या साली, इसवी सन पूर्व 248 ते 250 या कालखंडात तिसरी धम्मसंगीतीचं आयोजन करण्यात आलं. तिसऱ्या धम्मसंगीतीचं आयोजन कोणाच्या आश्रयाखाली झालं? राजाश्रय तर आवश्यकच होता. या तिसऱ्या धम्मसंगीतीचा राजाश्रय सम्राट अशोक या जम्बूद्वीपातील एकमेव सार्वभौम चक्रवर्ती महान राजा सम्राट अशोक याच्या राजाश्रयाखाली ही तिसरी धम्मसंगीती त्याच्या राजधानीत, त्याची राजधानी कोणती होती? पाटलीपुत्र. आता ते कुठे आहे? पाटलीपुत्र म्हणजे पाटणा, बिहार राज्यात आहे. तर या पाटलीपुत्रमध्ये अशोकाराम या विहारामध्ये, या मोठ्या जागेमध्ये ही तिसरी धम्मसंगीतीचं आयोजन केलं. इतर 2 धम्मसंगीतीचं प्रमाणे याही धम्मसंगीतीला काही कारण होतं बंधू भगिनींनो. काय कारण असावं की तथागत बुद्धानंतर या जम्बूद्वीपात सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणात धम्माची कामगिरी केली. मोठ्या प्रमाणात त्याने धम्माचं कार्य सुरू केलेलं होतं. आणि धम्म स्वीकारल्यानंतर आणि त्याच्यामुळे झालं काय, सर्वत्र जम्बूद्वीपात धम्माचा प्रसार झाला या देशात. आणि भिक्खू झाल्यामुळे सर्व भंतेंना नियमित स्वरूपात भोजन मिळू लागले, नियमित स्वरूपात मान सन्मान मिळू लागला, नियमित स्वरूपात दान मिळू लागलं. त्यामुळे झालं काय, खायला भेटते, राहायला भेटते, मान भेटतोय, सन्मान भेटतो. याच्यामुळे अन्य धर्मातले धम्मप्रचारक केवळ चिवर घालायचे आणि आम्ही भिक्खू आहोत म्हणून संघात सहभागी व्हायचे. म्हणजे अशाप्रमाणे काय झालं, दुर्वर्तनी, ऐत खाऊ अशा आळशी लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला. अशा आळशी भिक्खूंचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला. आणि ते अंगावर चिवर असताना
तथागतांचा मानव कल्याणाचा धर्म सांगत नव्हते, मानव कल्याणाचा संदेश सांगत नव्हते. तथागतांनी सांगितलेलं जे मानव कल्याणाची, मानवाला केंद्रस्थानी मानलेली सूक्त जे आजच्या काळात विज्ञानाने देखील सत्य ठरतात ते सांगत नव्हते, तर ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले संकेत, त्यांना अनुकूल असलेला संदेश सांगत बसले, म्हणजे मनमानी चालू केली. अशाप्रमाणे आईत खाऊ आणि आळशी आणि मनमानी करणाऱ्या बेशिस्त दुर्वर्तनी चिवरधारी मंडळींचा संघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. आणि हे सम्राट अशोक अत्यंत बुद्धिमान आणि त्यांचे आचार्य मोगलीपुत्त तिस्स यांच्या लक्षात आलं. आणि धर्मातील ही घाण दूर करण्यासाठी आणि धम्माला शुद्ध आणि पवित्र स्वरूप देण्यासाठी या तिसऱ्या धम्मसंगतीचं आयोजन झालं. बंधू भगिनींनो, तिसरी धम्मसंगतीचं फलित म्हणजे अत्यंत उज्ज्वल, पाण्यासारखं आणि आरशासारखं स्वच्छ, की त्याचं फलित आजही आपल्याला पाहायला भेटते. आजही तिसऱ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाने आणि मोगलीपुत्त तिस्स त्यांच्या आचार्यांनी, ज्यांनी या तिसऱ्या धम्मसंगीतीचं अध्यक्षपद भूषवलं, या दोघांनी प्रत्येक भिक्खूंची वैयक्तिकरित्या मुलाखत घेतली आणि त्याबद्दल धम्मज्ञान जाणून घेतलं. आणि जेव्हा त्यांनी ताडलं, त्यांना कळालं की हा खोटा भिक्खू आहे, हा तथागतांचा मानवतावादी कल्याणाचा मार्ग सांगत नाही, त्याला तात्काळ पांढरे शुभ्र वस्त्र देऊन त्यांना संघातून निष्कासित केलं. आणि या गोष्टीचे साक्ष सारनाथ येथील शिलालेखामध्ये आहे. जे भिक्खू अंगावर चिवर असतानाच मान्य करत नाही तथागतांचा संदेश, त्यांना पांढरे कपडे घालून संघातून निष्कासित कराव्या. अशाप्रमाणे त्या 60 ते 70 हजार भिक्खू उपस्थित असलेल्यांपैकी 60,000 लोकांना सम्राट अशोकाने संघातून निष्कासित केलं आणि त्यांना पांढरी शुभ्र वस्त्रे देऊन त्यांना संघातून बाहेर काढलं. आणि उर्वरित 10,000 उपस्थित भिक्खूंच्या उपस्थितीत मी सांगितल्याप्रमाणे सुत्त पिटकाचं, विनय पिटकाचं संगायन झालं. संगायन झालं म्हणजे ती म्हटली गेली म्हणजे गाथा आणि गाथा, शब्द आणि शब्द, अर्थ आणि अर्थ तपासला गेला आणि त्यामध्ये कुठे भेसळ झाली की नाही हे पाहिलं गेलं. तिसऱ्या धम्मसंगीतीचं अजून एक फलित म्हणजे सम्राट अशोकाचे आचार्य मोगलीपुत्त तिस्स, ज्या या धम्मसंगीतीचे अध्यक्ष होते, ते अत्यंत विद्वान होते, तत्त्वज्ञानी होते, दार्शनिक होते, विचारवंत होते. त्यांनी तथागत बुद्धांनी सांगितलेलं जे सुत्त होतं, तथागत बुद्धांनी सांगितलेला धम्म होता, त्यावर त्यांनी मीमांसा केली, त्यावर त्यांनी आपला तत्त्वज्ञान सांगितलं. आणि त्या तत्त्वज्ञानाला, त्या मीमांसेला आदिधम्म पिटक असे म्हटले जाऊ लागले. आदिधम्म पिटक म्हणजे सुत्त पिटक पहिल्या धम्मसंगीतीत निर्माण झालं, विनय पिटक पहिल्या धम्मसंगीतीत निर्माण झालं आणि या तिसऱ्या धम्मसंगीतीत आदिधम्म पिटक तयार झालं. म्हणजे तिसऱ्या धम्मसंगीतीत त्रिपिटकाची पूर्तता झाली. त्रिपिटक हे तिसऱ्या धम्मसंगीतीत सम्राट अशोकाच्या राजाश्रयाखाली भरलेल्या आणि मोगलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या 10,000 बुद्धिवंत अशा भिक्खूंच्या उपस्थितीत पार पडलं. आणि याच धम्मसंगीतीचं फलित म्हणजे सम्राट अशोकाने अत्यंत बुद्धिमान असलेले भिक्खू देशोदेशी परदेशी धम्मप्रचारास पाठवले. महाराष्ट्रात देखील धम्मरक्षित नावाचे भिक्खू आलेले आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रात प्रचार केला. अशा रीतीने देशाविदेशात त्यांनी त्यांचा पुत्र महेंद्र आणि पुत्री संगमित्रा यांनाही परदेशात श्रीलंकेत पाठवलं धम्मप्रसारासाठी आणि ते धम्मदायाद झाले. तिसऱ्या धम्मसंगीतीचं धम्माच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी सम्राट अशोक एकमेव या पृथ्वीतलावरील राजा की त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा या विश्वामध्ये, या जगात पाया घातला. कारण त्या काळात काय होतं, माउथ टू माउथ पब्लिसिटी होते, म्हणजे तोंडाने जेव्हा सांगणार तेच समोरच्याला ऐकायचं. परंतु सम्राट अशोकाच्या काळात मोठा त्याचा राज्य कारभार असल्यामुळे, त्या काळातला कारभार म्हणजे तुम्हाला सांगतो, गंधार कंबोज म्हणजे आजचा काश्मीर अफगाणिस्तानापासून ते खाली श्रीलंकेपर्यंत एवढा उत्तर दक्षिण एवढा मोठा राज्य. आणि पूर्व पश्चिम बघायला जाणार तर मत्स्य देश, मत्स्य म्हणजे आजचा राजस्थान आणि अलवार प्रांत, या मत्स्य देशापासून इकडे अंगदेश म्हणजे ओरिसापर्यंत, म्हणजे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असा प्रचंड व्याप असलेला हा राजा. आणि याच्या काळात लिपीचा शोध लागला. पहिल्या धम्मसंगीतीत आणि दुसऱ्या धम्मसंगीतीत केवळ संगायन झालं. संगायन झालं म्हणजे केवळ मौखिकपणे बोललं, कारण त्या काळात लिपीचा शोध नव्हता किंवा लिखाणाचा कलेचा शोध नव्हता. त्यामुळे केवळ संगीत बोलणंच
म्हणून त्या गोष्टीला सांगा. फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकायचं, लक्षात ठेवायचं. दुसऱ्या धम्मसंगीतेपर्यंत ही अवस्था होती. तिसऱ्या धम्मसंगीतीत या राज्य असल्यामुळे लिपीचा शोध लागला, परंतु माध्यमाचा शोध लागला नव्हता. माध्यम म्हणजे काय, ज्याला आपण कागद, फळा या गोष्टी म्हणतो. त्यावेळेस माध्यम एकच होतं बंधू भगिनींनो, म्हणजे दगड. दगडावर लिहावं लागायचं, शिलाखंड या गोष्टी. त्यामुळे तिसऱ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे गुंफालेख, तिसऱ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे शिलालेख, तिसऱ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे लेणी, तिसऱ्या धम्मसंगीतीचे फलित म्हणजे आपले राजमुद्रा सम्राट अशोकाने ज्या निर्माण केल्या आहे. या ठिकाणी जे लेणीचं चित्र दिसतंय हे देखील सम्राट अशोकाचंच फलित. का, तर या ठिकाणी स्तूप ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी स्तूप ठेवलेला आहे याचा अर्थ त्या काळात तथागतांच्या मूर्तीची निर्मिती झाली नव्हती. त्या काळी स्तूप निर्माण केला जात आणि स्तूपाच्या वर हर्मिका असे, तेथे त्या ठिकाणी शरीर धातू ठेवला जात असते. म्हणजे नख, केस धातू किंवा अस्थि किंवा भिक्षापात्र अशा प्रकारे शरीर धातू किंवा जवळची वस्तू त्या हर्मिकेमध्ये वरच्या भागात ठेवली जात. त्या काळात बुद्ध मूर्तीचा शोध लागला नव्हता, केवळ लिपी लागलेली आणि दगड हे माध्यम होतं, शिला. त्यामुळे सम्राट अशोकाचे शिलालेख आजही आपल्याला भेटत आहेत आणि ते या गोष्टीची साक्ष देत आहेत की तथागत बुद्धांचा धम्म हा सम्राट अशोकाने व्यापक केला. अशा रीतीने बंधू भगिनींनो, ही तिसरी धम्मसंगीतीचं फलित आजही तुम्हाला पाहायला भेटतं आहे. संपूर्ण भारतामध्ये 2000 लेणी आहेत. त्या सर्वच्या सर्व लेणी 99% लेणी या बुद्ध काळात नमल्यात आणि त्याचं कारण सम्राट अशोकाने तो प्रचारासाठी, भिक्खूंच्या विहारासाठी, धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी शिलालेख केले, त्यावर धम्माज्ञा कोरल्या. अशा रीतीने या तिसऱ्या धम्मसंगीतीचे फलित अत्यंत उज्ज्वल ठरले. यानंतर आपण पाहतोय चौथी धम्मसंगीती. चौथी धम्मसंगीती बंधू भगिनींनो, पहिल्या शतकात, आता आपण बोलतो इसवी सन शतक सुरू आहे, 2021 चालू आहे. पहिलं शतक म्हणजे पहिलं 100, येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरची पहिली 100 वर्ष म्हणजे पहिलं शतक. इसवी शतक म्हणजे पहिली 100 वर्ष. ते या इसवी सनाच्या 78व्या वर्षी ही चौथी धम्मसंगीतीचं आयोजन झालं. या चौथ्या धम्मसंगीतीचं आयोजन कोणी केलं, तर त्याच काळातला राजा स्वतः सम्राट कनिष्क. हा सम्राट कनिष्क कोण, तर हा मध्य आशियातून आलेला आक्रमक राजा होता, कुशाण वंशीय. मी राजांचे वंश का सांगतोय बंधू भगिनींनो, ते तुम्हाला नंतर सांगेल मी. पहिल्या धम्मसंगीतीचा हर्यक वंशाचा राजा अजातशत्रू होता. दुसऱ्या धम्मसंगीतीचा शिशुनाग वंशाचा होता राजा कालाशोक. तिसऱ्या धम्मसंगीतीचा आश्रय राजा कोण होता, मौर्य वंशाचा सम्राट अशोक. चौथ्या धम्मसंगीतीचा आश्रयदाता कोण होता, कुशाण वंशाचा राजा कनिष्क. या राजा कनिष्काच्या काळात ही चौथी धम्मसंगीती कुठं भरली, कुंडलवन म्हणजे आजचं काश्मीर या ठिकाणी. काही विद्वान असे म्हणतात की ही चौथी धम्मसंगीती पुरुषपूर येथे धरली. पुरुषपूर म्हणजे काय, आजचं पेशावर. तर आत्ताच्या काळात जे उत्खनन झालं किंवा शोध घेतला त्यामध्ये हे सिद्ध झालं की या दोन्ही ठिकाणी ही चौथी धम्मसंगीती झाली. कारण कुंडलवन म्हणजे काश्मीर, येथे बर्फ जेव्हा पडत असे तेव्हा त्यामुळे त्या धम्मसंगीती पेशावर येथे गेली. बंधू भगिनींनो, आजही तुम्ही पाहत असाल जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि जम्मू असते. श्रीनगर कधी असते आणि जम्मू कधी असते तुम्हाला माहीत असते. श्रीनगर ही समरमध्ये असते, जे उन्हाळ्यात असते. कारण जेव्हा बर्फ पडतो तेव्हा राजधानी दुसरीकडे हलवली जाते. तसंच तो प्रकार म्हणजे हा पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे. काश्मीर विभागात जेव्हा तिथे बर्फवृष्टी किंवा वातावरण खराब असेल तेव्हा ती धम्मसंगीती पेशावरला केली आणि दोन्ही ठिकाणी उत्खनन झाले. दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी अवशेष मिळाले की या ठिकाणी धम्मसंगीतीचं आयोजन केलं गेलं. संघाराम मिळाले बंधू भगिनींनो, पेशावरलामध्ये आणि काश्मीरमध्ये पण. या काश्मीरमध्ये म्हणजे चौथ्या धम्मसंगीतीत, कुंडलवनातल्या धम्मसंगीतीचं फलित हे की पहिले शतक असल्यामुळे, इसवी सन 78 असल्यामुळे, राजा कनिष्क स्वतः बौद्ध धम्माचा अभ्यासक असल्यामुळे आणि त्याच्या दरबारात पार्श्व, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि स्वतः अश्वघोष म्हणजे तत्कालीन अत्यंत मोठे विद्वान गृहस्थ, इसवी सन 78. आणि हे महान मंडळी असल्यामुळे स्वतः राजा कनिष्कांचं आयोजक होता या चौथ्या धम्मसंगीतीचा. आणि या चौथ्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे त्रिपिटक हे लिपिबद्ध झालं. त्रिपिटक हे लिपिबद्ध झालं आणि ते एका मोठ्या 500 फूट उंचीच्या स्तूपामध्ये ठेवण्यात आलं. दगडी पेटी बनवण्यात आली आणि त्या ठिकाणी ते ठेवण्यात आलं.
त्यामुळे काय झालं की या धम्मसंगीतीला पुस्तक रोपण असं म्हणू लागले, कारण पुस्तक तयार झालं. धम्म हा लिपिबद्ध झाला, पुस्तक तयार झालं, कारण लिपीचा शोध लागलेला, लिखाणाचा शोध लागलेला, माध्यमाचा शोध लागलेला. आणि इसवी सन 78 ही चौथी धम्मसंगीती पार होत असताना राजा कनिष्क अत्यंत पराक्रमी आणि कलेचा भोक्ता असल्यामुळे स्थापत्य कलेला मोठा वाव मिळालेला. आणि त्यामुळे या चौथ्या धम्मसंगीतीचं फलित असं झालं की जवळजवळ 550 वर्ष होत आलेली, 561 वर्ष झालेली तथागतांना जाऊन. लोकांना बुद्ध तर माहीत आहे, बुद्ध ज्ञान तर कळतंय, बुद्ध विनय तर कळतोय, आधी धम्मपीठक कळतोय, पण हे सांगणारा कोण, गौतम बुद्ध म्हणजे कोण, शास्ता म्हणजे कोण, हे माहीत नव्हतं. आज ते 500-550 वर्ष तसेच राहत होते. त्यांना फक्त एवढंच माहीत होते की बुद्धने सांगितलं. बुद्ध कसे दिसतात काय नाही माहीत नाही. चौथ्या धम्मसंगीतीचं बंधू भगिनींनो फलित हे की तथागत भगवान बुद्धांची मूर्तीची निर्मिती, म्हणजे तथागत बुद्धांच्या मूर्तीची निर्मिती या चौथ्या धम्मसंगीतीत झाली. आणि त्या धम्मसंगीतीची गंधार कला त्यावेळेस अवगत होती. आणि दुसरी कला म्हणजे मथुरा कला, म्हणजे गुजरातमधली. या मथुरा कलेद्वारे तथागतांच्या मूर्तीचं निर्माण झालं. आणि ते निर्माण कसं झालं, आपल्या सर्वांना नरसिंह गाथा आपण पुस्तकात वाचतो. नरसिंह गाथामध्ये माता यशोधरेने त्यांच्या पुत्राला राहुलला सांगितलं की तथागत बुद्ध कसे दिसतात. म्हणजे ज्यावेळेस तथागत बुद्ध कपिलवस्तूमध्ये आले आणि सर्वांच्या अंगावर चिवर, सर्वांच्या डोक्याचं श्रमण झालेलं, म्हणजे डोक्यावर केस नव्हता, सर्व भिक्खू एकसारखे दिसतात. राहुल तर लहान होता, तो आईला विचारतो, आई माझे पिता कोण आहे त्यामध्ये, सर्व सारखे दिसत आहेत तिथे. आणि कारण ते सर्व कळतं, कारण सर्वांच्या अंगावर एक वस्त्र आणि एकच चेहरा असतो. त्यामुळे त्याने त्यावेळेस यशोधरेने जे वर्णन केलं नरसिंह गाथा, ह्या नरसिंह गाथेमध्ये तथागत बुद्धांचं वर्णन आहे. आणि त्या वर्णनाला बरोबर तथागत भगवान बुद्धांच्या पहिल्या मूर्तीचं निर्माण झालं. बंधू भगिनींनो, या जगात पहिली मूर्ती जर कोणाची निर्माण झाली तर ती बुद्धांची, इतर कोणाचीही नाही. तुमच्या मनात जे कोणी विचार असतील 3 डोके 4 डोके ते नाही, अजिबात नाही. या विश्वात प्रथम मूर्ती तथागत बुद्धांची झाली, ती चौथ्या धम्मसंगीतीचं फलित आहे. आणि हा धम्मसंगीतीचा आश्रयवादा कुशाणाबद्दल मी थोडक्यातच सांगतो 2 मिनिटात, की हा परप्रांतीय होता. परप्रांतीयांनी केवळ या देशाची लूटमारच केली नाही, हा आक्रमक म्हणून आला, त्याने बौद्ध धम्म पाहिला आणि तो बौद्ध धम्माला अनुनय झाला, त्याने स्वीकारला आणि बौद्ध धम्माचा अभ्यास केला. अश्वघोषसारख्या मोठ्या मोठ्या पंडितांना त्याने युद्ध करून स्वतःच्या राज्यात आणलं ज्ञान मिळवण्यासाठी. आणि त्या धम्मसंगीतीमध्ये 2500 अरहंत भिक्खूंच्या उपस्थितीत पुन्हा धम्माचं संगायन झालं आणि त्रिपिटक लिपिबद्ध होऊन स्तूपामध्ये बंदिस्त करण्यात आला. आणि त्याच वेळेस बंधू भगिनींनो, याच शतकात इसवापूर्व 29 श्रीलंकेमध्ये देखील एक धम्मसंगीती झाली. तिला देखील पुस्तक रोपण संगीती म्हणतात. श्रीलंकेमध्ये झालेल्या ताम्रपर्णी म्हणतो आपण तिला, ताम्रपर्णी म्हणजे श्रीलंकेचं आधीचं नाव ताम्रपर्णी, त्यानंतर सिंहल म्हणतं श्रीलंका, आणि आज आपण श्रीलंका म्हणतोय. अशा रीतीने या चौथ्या धम्मसंगीती 2 वेळा झाली. श्रीलंकेत ठरली तिथ्यामध्ये ताडपत्रांवर त्रिपिटक लिहिलं गेलं. फरक काय आहे, श्रीलंकेतल्या धम्मसंगीतीत ताडपत्रीवर लिहिला गेला आणि काश्मीर, जम्मू काश्मीर आणि पेशावर पुरुषपूर येथे ठरलेल्या धम्मसंगीतीत तो ताम्रपटावर लिहिला गेला. हा फरक झाला. आणि चौथ्या धम्मसंगीतीचं हे फलित की आज एवढी वर्ष 500-550 वर्षामुळे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पाली आणि प्राकृत भाषेमध्ये संस्करण झालं. त्यामध्ये परिवर्तन उत्क्रांत होत होत एक संस्करण झालेली भाषा, संस्करण झालेली भाषा म्हणजे संस्कृत भाषेचा उदय झालेला. संस्कृत भाषा या तुमच्या मनात असलेल्या कोणत्या अन्य पंडितांची नाही. संस्कृत भाषा स्वतः बौद्ध पंडित अश्वघोष यांनी निर्माण केली. याच्यात संस्कारित झालेली भाषा संस्कृत, ती कुठल्या देवाची वाणी नाही, ही बौद्धांची देणगी आहे. संस्करण झालेली भाषा संस्कृत, पालीवर संस्करण झालं प्राकृत झाली, प्राकृतावरून संस्करण होऊन संस्कृत झाली. आणि हेच संस्कृत अन्य प्रतिक्रांतीवाद्यांनी घेतलं आणि रेडीमेड त्यांना माध्यम मिळालं, लिपी मिळाली आणि त्यांनी भाकड कथा ग्रंथ निर्माण केले. ती गोष्ट वेगळी, तुम्हाला माहीतच आहे. त्यांनी काय काय निर्माण केलं भाकड कथा, आणि आपल्या धर्माला त्यांनी गाडून टाकलं. अशा रीतीने ह्या चौथी धम्मसंगीती उज्ज्वल ठरली. या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे
बुद्धांची मूर्ती झाल्यामुळे झालं काय, हीनयान म्हणजे बुद्धांचा मार्ग आणि महायान म्हणजे संघात जी फूट पडली होती दुसऱ्या धम्मसंगीत ती अधिक तीव्र झाली. झालं काय, महायानपंथीय तथागत भगवान बुद्धांना देव मानू लागले, अलौकिक मानू लागले आणि स्थविरवादी मानू लागले की भगवान बुद्ध हे केवळ मानव आहेत. अशा रीतीने विचारात फरक झाला. बघा, दुसऱ्या धम्मसंगीतीत विचारात फरक नव्हता, केवळ आचरणात होता, ते पण 10 गोष्टींसाठी. परंतु चौथ्या धम्मसंगीतेमुळे हीनयान आणि महायान 2 भाग झाले. बुद्धांना मानत होते परंतु विचारात फरक झाले. खुद्द बुद्धाबद्दलच त्यांनी मान केला. काही गोष्टी लोक म्हणू लागले की हा मानव आहे, काही म्हणू लागले की नाही तो अलौकिक शक्तीचा मानव आहे. अशा रीतीने महायानपंथी त्यांनी संस्कृत भाषेतून साहित्य निर्माण केलं आणि स्थविरवादी त्यांनी पाली भाषेतून साहित्य निर्माण केलं. दोघांचा हेतू एकच, बुद्ध, परंतु विचारामध्ये आणि आचरणामध्ये फरक पडला. हे या चौथ्या धम्मसंगीतीचं फलित आहे. काही चांगलं पण आहे, काही वाईट पण आहे. पण असो, तथागत बुद्ध हे केवळ मानवच आहेत हे आपण मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मानव म्हणजे आईच्या पोटातून ज्याने जन्म घेतला तो. आणि बंधू भगिनींनो, तुम्हाला एक वाक्य सांगतो की या विश्वात केवळ जमिनीच्या पोटातून आणि आईच्या पोटातून जन्म घेतल्यानेच क्रांती केलेली आहे. आणि हेच 2 आईच्या पोटातून आणि मातेच्या पोटातून, भूमातेच्या पोटातून आलेल्यांनीच माणसाचं मंगल करतंय. जमिनीतून आलेलं शेतातून आलेलंच अन्नधान्य आज आपण खातोय. आईच्या पोटातून आलेल्या तथागतांनी मानवतेचा मार्ग सांगितलेला आहे. प्रकट झालेल्या लोकांनी काही केलेलं नाही. आज आपल्या पूर्वाश्रमीच्या धर्मात होतो प्रकट झालेली मंडळी, कुठून कुठून प्रकट व्हायची. आज अगदी 18व्या-19व्या शतकात पण प्रकट झालेली मंडळी आहेत. जर ती प्रकट झालेली मंडळी आहे तर त्यांना बेंबी कशी पोटामध्ये, ज्याला बेंबी आहे तो आईच्या गर्भात त्याचं राहिलेलंच आहे 9 महिने. अरे मोठे मोठे संत बोलतात आम्ही प्रकट झालो, मी इथून अचानक प्रकटलो, मी इथून. अरे त्याला बेंबी दिसते उघड्या पोटोत. अरे याचा अर्थ तू आईच्या गर्भात 9 महिने राहिला आणि तू कसा प्रकट झालास, याचा अर्थ ते मातेचा अपमान करतायत. आपला धम्म मातृसत्ताक आहे, स्त्रियाला पूर्ण सन्मान देणारा आहे. म्हणून आईच्या आणि मातेच्या भूमातेच्या पोटातून आलेल्यांनीच या मानवाचं कल्याण केलेलं आहे. प्रकट झालेल्या मंडळी या केवळ गप्पा आहेत, थोतांड आहे आणि भाकड कथा आहेत. यानंतर आहे 5वी धम्मसंगती, म्हणजे आपण तथागतांना केवळ मानवच मानायचं. तथागत बुद्ध स्वतःला मानव म्हणायचे, परमेश्वर किंवा अवतारी पुरुष मानायचं नाही. त्यानंतर 5वी धम्मसंगीती. 5वी धम्मसंगीती ही कुठे झाली? आता या 5व्या धम्मसंगीतीमध्ये आणि 4थ्या धम्मसंगीतेमध्ये 1800 वर्षाचं अंतर. 1800 बापरे, प्रचंड. हे झालं येशू ख्रिस्ताच्या काळात 78 इसवी सन 78 म्हणजे येशू ख्रिस्ताचा काळ होता तो. आणि त्यानंतर थेट 1871 साली, 1871 साल म्हणजे तुम्हाला काय सांगायला नको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले 1871 साली होते. ते आपापलं कार्य करत होते. 1871 साली ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावर 1871. आणि ह्या 1871 साली ब्रह्मदेशामध्ये मंडाले या ठिकाणी 5वी धम्मसंगीती झाली. या 5व्या धम्मसंगीतीचं फलित असं झालं की त्रिपिटकाच्या रूपाने जगातील सर्वात मोठे पुस्तक, मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या बालबालिकांना सांगतो की जगातील सगळ्यात मोठं पुस्तक कुठलं तुम्ही गुगलवर सर्च करा. जगातील सर्वात मोठं पुस्तक हे त्रिपिटक आहे. आणि ते कुठे आहे हे बघा. ते ज्या ठिकाणी ही 5वी धम्मसंगीती झाली त्या धम्मसंगीतीचा प्रायोजक कोण होता? राजा मिंडोन. ते याच्या प्रायोजकाखाली झालेली ही 5व्या धम्मसंगीती त्रिपिटकाचं रूपांतर एका 6 फूट उंच असलेल्या संगमरवरी शिलाखंडावर त्याचं रोपण झालं. म्हणजे त्यावर ते कोरलं गेलं. आणि त्या किती शिलाखंड आहेत? 729 संगमरवरी शिलाखंडांवर बंधू भगिनींनो त्रिपिटक कोरलं गेलं. आणि आजही तुम्ही ब्रह्मदेशातील मंडाले शहरात कुथोडाव पॅगोडामध्ये जाणार, तेथे तुम्हाला हे जगातील सगळ्यात मोठं पुस्तक त्रिपिटक हे तुम्हाला बघायला भेटेल. कारण एका शिलाखंडाभोवती एक पॅगोडा, दुसऱ्या शिलाखंडाभोवती एक पॅगोडा असा छोटा, असे 729 पॅगोडे आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा असा पॅगोडा, कुथोडाव पॅगोडा. ह्या 5व्या धम्मसंगीतीचं फलित. प्रचंड मोठे विद्वान त्यांनी कोरण्यापूर्वी प्रत्येक शब्द तपासला गेला. कारण धम्मसंगीतीचं महत्त्व तेच आहे. सुत्तातला आणि विनयातला शब्द तपासायचा, त्यांचं संगायन करायचं, त्यावर चर्चा करायची, कुठला शब्द गाळला गेलाय का ते बघायचं, कोणी घुसखोरी केली की नाही ते बघायचं. अशा रीते 5व्या धम्मसंगीतीचे बनते जागर स्थवीर.
नावाचे अत्यंत विद्वान गृहस्थ अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेखाली 2000 अरहंत भिक्खूच्या उपस्थितीत ही 5वी धम्मसंगीती झाली. 5व्या धम्मसंगीतीचं फलित म्हणजे काय? जगातील सगळ्यात मोठं पुस्तक त्रिपिटकाच्या रूपात तयार झालं 1871 साली. आणि त्याचा राजा होता मिंडोन, कारण तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि राजेशाही होती. आणि आता शेवटची धम्मसंगीती म्हणजे 6वी धम्मसंगीती. 6वी धम्मसंगीती म्हणजे कधी? मे 1954, 17 मे 1954 साली 6वी धम्मसंगीती. ती कुठे ठरली? ती सुद्धा ब्रह्मदेशातच. ब्रह्मदेशातील फक्त शहर बदललं, रंगून. आज आपण त्याला यांगून म्हटलं जातं. ह्या ब्रह्मदेशाचं मी एकच मिनिटात सांगतो. या ब्रह्मदेशाचं नाव आहे खरं बामर देश. बामर वंशीय लोक त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने राहतात. बामर, त्या बामर वंशीयांचा देश बामर देश होता. परंतु आपल्याकडे प्रतिक्रांतीवाल्यांनी त्या बामर देशाचा ब्रह्मदेश, खुद्द त्या देशाला माहीत नाही की आमच्या देशाचं नाव ब्रह्मदेश, ब्रह्म म्हणजे काय. अशा रीतीने या नावाची देखील घुसखोरी आपल्या देशात प्रतिक्रांतीवाद्यांनी केली. या बामर वंशीयांचा बामर देश, त्याला सुवर्णभूमी म्हणत होते त्या काळात. तर या राजधानीचं शहर रंगून येथे ही 6वी धम्मसंगीती झाली. 6वी धम्मसंगीती 17 मे 1954 रोजी. या धम्मसंगीतीचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील 28 देशांचे प्रतिनिधी, 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 28 देशांचे प्रतिनिधी उपस्थित. ब्रह्मदेश, भारत, नेपाळ, लाओस, थायलंड, तिबेट, तुम्हाला सांगतो व्हिएतनाम, ह्या देशातले अरहत भिक्खू, स्थविरवादी भिक्खू या धम्मसंगीतीत उपस्थित होते. प्रचंड विद्वान मंडळी उपस्थित होते. आणि या धम्मसंगीतीत 6व्या धम्मसंगीतीत ठराव झाला की उपस्थित असलेल्या जगातील प्रत्येक देशाने आपापल्या भाषेत, बंधू भगिनींनो लक्षात घ्या, आपापल्या भाषेत त्रिपिटकाची निर्मिती करायची. आणि सगळ्या देशाने ते सर्वमान्य केलं. आणि प्रत्येक देशातल्या त्यांच्या स्थानिक भाषेत त्रिपिटकाची निर्मिती झाली. बंधू भगिनींनो अत्यंत मोठं काम होतं. 2 वर्षे ही धम्मसंगीती चालली. काही धम्मसंगीत्या चालल्यात 8 महिने, 6 महिने, 9 महिने, परंतु ही धम्मसंगीती 2 वर्षे चालली. 54 पासून ते 56 पर्यंत चालली, कारण कामही मोठं होतं. प्रत्येक भाषेत त्रिपिटक तयार करायचं होतं. अशा रीतीने हे त्रिपिटक तयार झालं. आणि अत्यंत, कारण ते कुशल आणि मंगल कर्म असल्यामुळे, त्यामागे उदात्त ध्येय असल्यामुळे या त्रिपिटकामध्ये अत्यंत कमी चुका निघाल्या. आणि सगळ्या देशांचं त्रिपिटक त्यांच्या स्थानिक भाषेत तयार झालं. आणि त्याचंही पुन्हा संगायन झालं, शब्दाने शब्द तपासला गेला. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या धम्मसंगीतीचे, आपल्या तुम्हा आम्हांचे सर्वांचे उद्धारक, तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माच्या उंजळीत टाकणारे, या पृथ्वीतलावरील, या भारतभूमीवरील, या जम्बूद्वीपावरील अक्षरशः गाडला गेलेला धर्म, अक्षरशः मातीत गाडला गेलेला धर्माचं पुन्हा त्याचे धरतीची छाती फोडून बाहेर काढलेला धम्म म्हणजे तुम्हा आम्हाला देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर आनंद कौसल्यान, भदंत आनंद कौसल्यान, हे 2 व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 6व्या धम्मसंगीतीत उपस्थित होते. 1954 साली ब्रह्मदेशातल्या त्या रंगून शहरामध्ये झालेल्या 6व्या धम्मसंगीतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब 54 साली म्हणजे त्यांनी धम्म स्वीकारलेला का? नाही, परंतु धम्माप्रती त्यांची आढळ निष्ठा होती. धम्माप्रती त्यांना अभ्यास वाढवायचा होता. तुम्हा आम्हा सर्वांना बौद्ध धम्मात टाकायचं. त्या महान ते द्रष्टे होते, विजनरी होते. त्यांचा तो प्लॅन होता, म्हणून 54 साली गेले ह्या धम्मसंगीतीत. आणि त्या ठिकाणी त्यांचा मोठा सन्मान झाला. बाबासाहेबांचं बुद्ध धम्माप्रती ज्ञान पाहून ती मंडळी अचंबित झालेली. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की प्रत्येक देश आपापल्या भाषेत करतोय, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माचा स्वीकार नसल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी भाषण झालं, व्यवस्थित त्यांचं झालं. आणि अशा प्रकारे ह्या 6वी धम्मसंगीती जवळजवळ 2 वर्षांचा कालखंड घेऊन समाप्त झाले. आणि त्याचं फलित म्हणजे आज त्रिपिटक संपूर्ण जगात गेलेलं आहे. या 6ही धम्मसंगीतीचा एकच उद्देश का, आज आपल्यासमोर जो धम्म आहे हा केवळ या धम्मसंगीतीमुळे आहे. बंधू भगिनींनो, जैन धर्मावर अन्य धर्माचं आक्रमण झालेलं आहे का? कारण त्यांच्या धम्मसंस्थापकाने सांगितलेला धम्म त्याबद्दल त्यांनी संगायन केलं नाही. आणि अन्य धर्मीयांनी त्याच्यात घुसखोरी केली, आपल्याही धर्मात घुसखोरी केली. परंतु ती आपल्या तथागतांनी कालामसुत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण आदेश आहेत. जे बुद्धीला पटत नाही ते काढून टाकायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये हेच केलेलं आहे, त्याची प्रस्तावनेमध्ये हेच सांगितलेलं आहे. असो,
तर या सहाय्य धम्मसंगीता म्हणजे बुद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे. या गोष्टी केवळ धार्मिक नाही, तर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. बंधू भगिनींनो, MPSC, UPSC, SSC शॉर्ट सर्व्हिस कमिशन बोलतो त्याला, TET, सेट, नेट अशा परीक्षा, मोठमोठ्या परीक्षांमध्ये धम्मसंगीतेबद्दल प्रश्न विचारले जातात. कारण या धम्मसंगीतीला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. आणि मी प्रत्येक वेळेस प्रत्येक धम्मसंगीतेचा राजा सांगायचं कारण की हा देश कुठल्या चक्रधराचा नाही आहे, हा देश कुठल्या गदाधराचा नाही आहे, हा देश कुठल्या धनुर्धराचा पण नाही आहे, कारण त्यांचा वंशच मध्ये कुठं आला नाही. हा देश केवळ धम्मधरांचाच आहे. अगदी इतिहासपूर्व कालखंडापासून 3500 वर्षांपासून इथं कुठलेही मध्ये देवदेवता आलेले नाहीत, अन्य कुठलेही आटपाट नगर आले नाही, अन्य कुठलेही 1000 वर्ष तपश्चर्या करण्याने आले नाहीत. केवळ 6 वर्ष अन्न कमी केलं तर तथागत बुद्धांची हालत काय झाली हे पाहिले. म्हणजे पूर्णतः मानवतावादी धम्म. आणि ह्या धम्माचं ज्ञान, ह्या धम्माचं विनय, ह्या धम्माचं आदिधम्म तत्त्वज्ञान आपल्याला सुत्त पिटक आणि विनय पिटक आणि आदिधम्म पिटक या तिन्ही पिटकातून दिसलं. म्हणजेच या सहाय्य धम्मसंगीतीचं आपल्यावर अत्यंत मोलाचे असे उपकारच आहेत, सर्व आयोजकांचं, सर्व अध्यक्षांचं आणि सहभागी झालेल्या भिक्खूंचं. त्यामुळे या धम्मसंगीती केवळ ऐतिहासिक, केवळ धार्मिक ठेवा नसून हा ऐतिहासिक सत्य ठेवा आहे. आणि मी हा सहाय्य धम्मसंगीतीचं संक्षिप्त रूपात तुम्हासमोर मांडलेलं आहे. पूर्ण तो आपल्याला आकलन झालं असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि ही अणुशक्तीनगर विस्तारित नवीन मंडळा शाखा, या शाखेचे आदरणीय अध्यक्ष आमचे सहकारी आयुष्यमान गणपत चंदनशिवे, त्यांच्या सरचिटणीस आदरणीय ज्योतिताई शेळके, त्यांचे कोषाध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणी आणि ज्ञात अज्ञात आणि समविचारी संस्था संघटना बौद्ध मित्र मंडळाचे आदरणीय काकडे साहेब आणि इतरही पंचायत समिती आणि ज्यांचा ज्यांचा या धर्माप्रती या वर्षावासात आपला कुशल कर्माचं सहकार्य आहे, त्या सर्वांच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती, तुमच्या बालबालिकेंच्या प्रती मंगल चिंतितो. आणि मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमः बुद्धाय. धन्यवाद गुरुजी. आपला विषय होता धम्मसंगीती आणि त्याचे फलित. हा विषय खरोखरच मला जसा ऐकायचा होता तसाच गुरुजींनी सांगितलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. आणि मला असं वाटतं आहे त्याचं विश्लेषणही खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि तो सगळ्यांनाच समजला असेल असं मला वाटतं. कारण धम्मसंगती आणि फलित याचा गुरुजींनी अर्थापासून सुरुवात केलेली आहे. त्याचा अर्थ काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि खरं तर या 4ही धम्मसंगीती घेण्यामागचे कारण म्हणजे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला बुद्धांचे विचार, बुद्धांची शिकवण कळायला हवी, बुद्धांना मिळालेले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचायला हवे. आणि म्हणूनच या संगीती केलेली आहे. आणि खरं तर हे त्रिपिटक जे केलेले आहे, त्रिपिटकातून बुद्धांचा धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. ते पिटक म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अधम्म पिटक. आणि हा धम्म तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवलेला आहे. सर्वात जास्त धम्माचा प्रचार प्रसार जर कोणी केला असेल तर राजा अजातशत्रू, राजा काला अशोक, राजा अशोक सम्राट, राजा कनिष्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. आणि हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि गुरुजींनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे, त्याबद्दल गुरुजींचे मी धन्यवाद करते. आणि शाखेचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी हे आजच्या प्रवचनकाराचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. साधू साधू सा. आजचे आयोजक आदरणीय विजय काकडे गुरुजी हे आजच्या अध्यक्षांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते.
केदारे गुरुजी अशोक केदारे आजचे प्रवचनकार अशोक केदारे गुरुजी हे आजचे आयोजक काकडे गुरुजींचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे आयोजक आदरणीय काकडे गुरुजी हे पुढील आयोजक अरुणाताई गवई यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. अरुणाताई गवई आणि सुनील गवई यांना मी विनंती करते की त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. आजचे आयोजक विजय काकडे गुरुजी हे आजचे प्रवचनकार केदारे गुरुजी यांना धम्मदान देतील व ते स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे आयोजक आदरणीय विजय काकडे गुरुजी हे आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. ज्या ज्या महापुरुषांनी सर्व मानवजातीसाठी व सर्व सृष्टीसाठी जे काम केलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना वंदन. तसेच ज्या ज्या महान मातांनी व महान यांनी जे काम केलं आहे सर्वां बहुजनांसाठी त्या सर्व महामातांना वंदन करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेने आम्हाला काकडे परिवाराला हे पुष्प आयोजन करण्याची जी अनुमती दिली त्याबद्दल मी त्या संस्थेचा आभारी आहे, शाखेचा आभारी आहे. तसेच जे आजचं प्रवचनकार आहेत अशोक केदारे गुरुजी, कारण अतिउत्तम असा विषयाची मांडणी केलेली आहे आणि तो सर्वांना समजला असेल असं मला कारण धम्मसंगीतीचा आम्ही जरी जुने बोधाचार्य असलो तरी अशा पद्धतीनं चांगला विषय मांडण्याचं जे तुम्ही मांडणी केली ती अतिउत्तम आहे. आणि जे ह्या कार्यामध्ये आमचे सप्रे परिवार तसेच जाधव परिवार, शेळके परिवार, गवई परिवार, रोकडे परिवार आणि वाकोडे परिवार हे सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी त्या सर्व परिवारांचा आभारी आहे. आणि आता ताईंनी जे सूत्रसंचालन केलं आहे अतिउत्तम, तर मी कल्पनाला विनंती करतो की त्यांचं एक पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि मी माझ्या मनाच्या सुमनानं सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. शाखेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी हे आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आज केदारे गुरुजींनी आपल्याला धम्मसंगीतीचे फलित खरोखरच चांगल्या त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला धम्मश्रवण करण्यात केलेला आहे आणि तो आपल्याला खरोखरच सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे असं मला वाटतं. खरोखर त्यांनी चांगल्या त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि आजचं खरोखरच जर सांगायचं म्हणलं तर आजच्या जे आपण धम्मश्रवण केलं त्याचं म्हणजे काकडे परिवाराने आज त्यांचं पुष्पाचं आयोजन केलं आणि त्यांचे काकडे गुरुजींची मातोश्री त्यांच्या आज स्मृतिदिनानिमित्त त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्यांच्या मातोश्रीस भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा व चंदनशिव परिवारांच्या भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि
इथे जमलेले सर्वांना पुन्हा एकदा आपण धर्मसंवाद करण्यासाठी आलात आणि धर्मसंवाद चांगल्या प्रकारे केलात, त्यांना मी शुभकामना देतो आणि मी इथेच जास्त न बोलता थांबतो. जय भीम. पुढील 6वे पुष्प आहे. बुधवार दिनांक 22/8/2021 रोजी अरुणताई सुनील गवई यांचे आहे. ते राहतात हेमावती D25मध्ये आणि त्यावेळेसचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देश बौद्धमय कसा केला. आणि प्रवचनकार आहे त्या दिवसाचे वासुदेव हिवराळे गुरुजी. आणि आता मी सांगते की आता शेवटचा शरणोत्तर होईल आणि हा कार्यक्रम इथंच संपेल असे मी जाहीर करते. बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं मह्यं शम्भो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं मह्यं शम्भो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.